एक माणूस नाही याची जाणीव होते. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण आल्याची चर्चा. परळीची निवडणूक महायुती म्हणून लढतोय. ही निवडणूक तुमची, माझी आणि ताईंच्या प्रतिष्ठेची. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. पुढील 5 वर्षांचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा हा तुमचा निर्णय. कैलास घुले कामाचा नेता, स्वप्नातलं त्र्यंबकेश्वर उभं करायचंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाशिककरांना आवाहन. आदित्य ठाकरेंनी घेतली राज्य निवडणूक आयुक्तांची भेट. अनेक मतदारांचे वॉर्ड बदलले. सत्ताधाऱ्यांचे वॉर्ड मात्र जैसे थे. घोळ दुरुस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरू, आदित्य ठाकरेंचा इशारा. गरिबाचं मरण हेच भाजपाचं धोरण. हर्षवर्धन सपकाळांनी भाजपला पुन्हा डिवचलं. मुंबई पालिका ठाकरेंच्या हातून जाणार, आता पाप फेडावं लागणार. संजय शिरसाट यांचा ठाकरे गटावर निशाणा. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर कुणी काढलं? संजय शिरसाट यांचा राज ठाकरेंना सवाल. मविया विकासावर बोलत नाही, खोटा नेरेटिव्ह सेट करतात. 2029 ची निवडणूक आम्ही 1.5 कोटी मतांनी जिंकू, चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास. भटक्या कुत्र्यांना पकडून निवाऱ्याची सोय करा. शाळा कॉलेज रुग्णालय परिसरात कुत्रे सोडू नका. सरकारचे सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना आदेश. धुळ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला. मालेगावातील चिमुकलीसाठी पिंपळनेरवासी आक्रमक. चिमुकलीच्या मारेकऱ्याला तत्काळ फाशी द्या अशी मागणी. वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती. जिल्हा परिषद निवडणुका घोषितच होईना. नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर टांगती तलवार. नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अजित पवारांनी एससी वर्गीकरणावर बोलण्यासाठी घोषणाबाजी.